Hello guys, welcome back to my new blog. Good morning. Happy Independence Day. सेम टू यू. मी ते मॅडम जाऊन आल्या वाटतं स्कूलला. जाऊन आली ना? काय मिळालं स्कूलमध्ये मग? एवढसा लाडू. दरवेळेस चांगलं देतात ते बिस्किट वगैरे. चिक्की प्रोटीन बार दिला होता मागच्या वेळेस एवढसा. हस हस हस. हसायचं नसतं. तुम्हाला काय भेटायचं? आम्हाला का गोळ्या मिळायच्या. गोडे. हो, त्या खोबऱ्याच्या गोळ्या. नाहीतर बिस्किट तर कधी नाही भेटले, गोळ्याच मिळायच्या. आमची शाळा आधी अमीर होती, आता गरीब झाली आहे. आमची गरीबच होती, आता नाही माहिती. आता छान छान आपण म्हणतो ना, सगळंच डेव्हलप झालेलं आहे आता ॲक्च्युली. त्याच्यामुळे आता छानच मिळत असं. माझी काय काय कामं झालं माहिती का? मी आंघोळ पण केली सकाळीच, एकदम जायचं होतं ना. मग घरी आल्यानंतर मी बेड आवरला, टेबल आवरला, ते पुस्तकं रचले. काय माहिती ते पाऊस आम्हाला उभं ठेवलं माहिती, पाऊस पडला होता. अच्छा, असेल. आणि मग काय माहिती काय सगळ्यांनाच चावलंय. मला इथे चावलंय, माझ्या एका फ्रेंडला असं इथे कुठेतरी चावलं, काहीतरी चावतंय. मच्छर वगैरे मच्छर असतात पावसाचे. ते बारीक मच्छर असतात, दिसत पण नाही कधी कधी, चावून निघून जातात. अंगाला पण चावलेलं आहे. मग घरी आल्यानंतर मी कॉफी पिली आहे, बेड आवरलाय, टेबल आवरलाय, साईड टेबल आवरलाय. छान. विधीने छान मला हळदीचं पाणी करून दिलेलं आहे. आणि माझं पिऊन झाले. तिकडे बघा कप झालं का पिऊन तुझे? पाऊस नाहीये वाटतं ना, छान दिसतंय बाहेर. गाईस, मी आता बनवतेय वरणातले फळ. मी बनवते. याच्या किती 3-4 शिट्ट्या करायच्या. तर आपण आता फोडणी करतोय. फोडणी देतोय आपलं व्हेजिटेबल म्हणजे टमॅटो आणि मिरची आणि कढीपत्ता कापून झालाय. कढीपत्ता नाही कापलेला, एवढंच कापलंय. तर ते फोडणीमध्ये टाकायचं. जिरा मोहरी पण आहे. किती रिस्की काम आहे बघा. आपलं हे झालेलं आहे फोडणी. थोडी जळाली ती, पण तरी ठीक आहे. कटरने याला स्क्वेअर मध्ये कापणार आहेत. डाळ ढोकली रेडी झालेली आहे. झटपट होते आणि चवीला पण छान असते.
वरणातले वडा. त्याच्यात आता छान तूप घालायचं. तूप टाकून छान लागतं. विधीने केलेला स्वयंपाक खूप भारी होता. म्हणजे विधी आणि प्रथमेश जेवतात. माझं झालं ढोकळी. खूप भारी केली विधी, खरंच. थँक्यू. आज मला आराम मिळाला म्हणजे थोडाफार आपण म्हणतो ना. काय अरे ते जिभेला लागलंय ना, गरम गरम फोड आले असतील ना. हा, जीभ असं वळत नाहीये सिरियसली. आणि कधी कधी काय होतं, डोक्याचा प्रॉब्लेम जर वाढला ना, तेव्हा पण बोबडी ओढते. सो समजून घ्या थोडंफार जे काही होतंय चुका. चला, आजचा 15 अगस्त स्पेशल, इंडिपेंडेंस डे स्पेशल विधि ने खाना बनाया. विधि को छुट्टी थी इसलिए बनाया विधि ने. विधीला ऍक्च्युली आहे आवड. विधि मस्त ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि मग बनवते. आम्ही प्रथमेशच्या रूम मध्ये बसून जेवण करत होतो. म्हणजे विधि प्रथमेशचं चालू आहे. मला फार घाई लागलेली असते का प्रत्येक गोष्टीची. तुला असं झटकीपट पाहिजे असतं. झटकीपट, क्विकली, फास्ट. किती येड्या घालायच्या मग, त्याच्यापेक्षा पटपट पटपट करून मोकळं व्हायचं. माझ्यात पेशन्स नाहीत आय थिंक, असं वाटतं मला. सगळे बिलकुल पेशन्स नाहीत का माझ्यामध्ये? बिलकुल नाही आहेत. गाईज पटपट सबस्क्रायबर करा. 1 मिलियन पटकन करायचे. आय डोंट हॅव पेशन्स. मस्त फ्लॅग लावलेले आहेत. 2च ठिकाणी आहेत पण बाकी कुठे नाही दिसत आहे. पाऊस नसल्यामुळे खाली खेळतायत मुलं इथे. ॲक्च्युली गर्दी का कमी असेल माहिती आहे का? सगळेच बाहेर गेलेले असतील फिरायला. सॅटर्डे संडे. आज सॅटर्डेमुळे, इंडिपेंडन्समुळे म्हणजे सुट्टी असेल आज, आणि उद्या संडे आहे ना, सो म्हणून मुलांचा कालवा कमी आहे. माझा एक आणि FC रोडला घेणार आहे का? किती वाजता? 12 ते 2-3 पर्यंत चालवत आहे. अच्छा. प्रथमेशला बाहेर जाऊ दिलेला नाहीये म्हणून प्रथमेश वैतागलेला आहे. त्याला परमिशन नाही मिळाली त्याच्या पप्पांकडनं जाण्यासाठी. परमिशन नाही भेटली म्हणून त्याला असं चिडचिड होते. झाला का चहा? मी आज म्हणजे आपण म्हणतो ना, सकाळपासून एकदाही चहा नाही पिलेली. हा पहिलाच चहा आहे आणि हळूहळू चहाला सोडायचं आहे. एकदम तर काही नाही सुटणार चहा. म्हणजे दिवसाला 2 कप किंवा ॲटलिस्ट 3 कप तरी व्हायचे. म्हणजे 2 तरी आरामात होतात, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. पण तो पण कमी करायचा आहे. जर हळदीचं दूध वगैरे पिलं ना तर मग नाही पित चहा सकाळी. आणि जर सपोज नाही पिला, आता खूप डोकं वगैरे दुखतंय, तर मग चहाच पिते. छान आहे दादा चहा. थँक्यू. विधी झोपून गेले. म्हणजे मगाशी मोबाईल बघत होती मी जेव्हा झोपली होती तेव्हा. तिला असं झालं होतं की, म्हणतो ना, प्रथमेश मोबाईल बघत होता. तिला मूवी बघायची होती स्पायडरमॅनची, पण तिला नेलं नाही ना. तिला ते राहून राहून आठवतं. छान चहा पिल्यावर मस्त वाटतं, असे डोळे उघडल्यासारखं. तुला जायची घाई असेल बरोबर? हां, म्हणूनच खेळायला जातोय प्रथमेश खाली. फुटबॉलच का? खाली पाऊस नसला ना की मुलं फुटबॉल खेळतात.
पाऊस असला की मग नाही जात तुम्हाला. ग्राउंड भिजतं ना. आता विधी झोपली, बोर होतं ॲक्च्युली. विधीचं असं चालू असतं काहीतरी काम, काहीतरी गोष्टी, शाळेचं घेऊन येईन, नाहीतर मग शाळेचं असतं, कशाचं कुठल्याही टॉपिकवर विधी चालू होऊन जातं बोलायला. हां 1-2 तास 1-2 तास का? 8:30 संध्याकाळचे साडे- मग ते दुसऱ्या कुठं निघाल ना पियुष वगैरे. आणि हो पण वाजू शकतो. काय झालं तिकिटाचं? कशाचं? पप्पा काढतात. कळतायत का? काढून म्हणजे ट्रॅव्हल्सने येत आहेत का मग ते? ट्रेन नाही मिळाली का? ट्रेन मिळत होती पण ती रात्री 9:30ची म्हणजे रात्रीची होती आणि 18 तास म्हणजे असं फुल उलट फिरून पुण्याला येत होती. अच्छा हा म्हणजे जिथे 10 तास लागतात तिथे 18 तास लागत होते. अच्छा म्हणून का? मग झालंय का बुकिंग का व्हायचं आहे? नाही, त्यांनी करून घेतलं सध्या. केलं आहे का त्यांनी? ओके बाय. बाय बाय. सांभाळू. हो. तू चांगलाच घामाकून झालेला आहे. हा मग मग अशी मी बास्केटबॉल म्हणत होती पण तू नाही मी फुटबॉल म्हटली होती, तू बास्केटबॉल खेळायला जातो. मला ते नंतर रिअलाइज झालं की अरे बास्केटबॉल कसा खेळेल ना खाली. हां बास्केटबॉलच अरे यार. आज के लिए इतना काफी है. मिळतं है कल. नाही ऍक्च्युली काय माहिती काय होतंय तर. बसून पाणी पितोयस का? बसून द्यायचं. हो का? छान. गुडघ्यांना प्रॉब्लेम होतो खरंय. बसूनच प्यायचं असतं. मॅगी करणार होतो पण मला लक्षात नाही, मी खिचडी करून टाकली. म्हटलं आता येशील तू. म्हणजे झोपल्या झोपली आणि झोपूच नाही तिला. तिच्या म्हणजे तिला जेव्हा वाटेल तेव्हा. क्या खेळणे गया था तू? बास्केटबॉल राईट ना? मग मी फुटबॉल का म्हटली होती? काय माहिती. ऍक्च्युली उलटा पुलटा हो रहा है सुबह से, पता नहीं क्यों. असं डोकं दुखत असेल ना तर काही पण बोलते असं वाटतं मला. असं द्या. मी पप्पांना नाही सांगितलं परत. गोळ्या 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 केल्या असतात. आता जेवण करायचं आपल्याला. छान खिचडी केली. तुला माहिती का काय केलेलं आहे मी? काय केलेलं आहे माहिती का? राष्ट्रीय फूड. हमारा फेवरेट राष्ट्रीय फूड खिचडी. खिचडी खानदेशी फेवरेट आहे तो. नाही राष्ट्रीय फूड आहे माहिती आहे तुला? हो 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 राष्ट्रीय फूड आहे. जसं राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फ्रुट्स, फळ. हवेंद्र चालले हवेंद्र. त्याला मी आजादी पाहिजे रे. अरे तो चालला फ्रीजच्या खाली डायरेक्ट. इकडे चालेल. मस्त ताट. चल ना प्रथमेश, थोड्या वेळात बसशील का मग? हा थोड्या वेळात बसेल. नाही म्हणत थोड्या वेळात. चल मग विधी आलेली नाही, विधीला बसवते मग आता. आम्ही मस्त आता जेवण करू. 9 वाजलेत, लेट झाले. लेट लेट म्हणजे मी 8 वाजता स्वयंपाक करायला घेतला होता. मग 9 वाजलेत ना, लेट नाही तर कितीत मग. स्वयंपाक करायला लेट झाला. मी जाते झोपायला. गुड नाईट. किती वाजता झोपशील? मी काय लाईट बंद करशील? माझा ओटा आवरून झालाय छान. ओटा वगैरे आवरून घेतलाय. म्हणजे काय होतं बाळा? ताप तर नाहीये. घशात त्रास होतोय का? मी आता हे भरड्या करून घेते कपड्यांच्या. आता तर बंद कर. आमचे कामं झालेत सगळे माझे आवरून. ओटा वगैरे क्लीन करून घेतला. उद्या संडे आहे ना, मग थोडंसं निवांत झोपता येईल. कारण मावशी येते ना, तर मावशीला आहे ना आवरून द्यावं लागतं. आवरून म्हणजे भांडे वगैरे काढून द्यावे लागतात. आणि जाडीत भांडे असतात ना, ते रचून द्यावे लागतात. म्हणजे ते आयतच द्यावं लागतं सगळं. म्हणजे थोडक्यात म्हणतो ना आपण, सगळं करून द्यायचं. ते पटपट पटपट करून मोकळे होतात. पण ठीक आहे, जेव्हा काय होत नाही तेव्हा ते करतात बिचाऱ्या सगळं. जेवणं पण झालीत. खिचडी केली होती मस्त शॉर्टकट. आता मी कपड्यांच्या घड्या करून घेते. थोडासा उशीर जरी झाला झोपायला तरी चालेल. म्हणजे सकाळी आत्ता करून घेते सगळं. उद्या निवांत झोपता येईल 10 वाजेपर्यंत. आणि मग बघू आता उद्याचा ब्लॉग बघू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय सद्गुरू.